आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जत नगर परिषदेत लाचखोरीचा मोठा स्फोट। निवडणूक फोटोग्राफीच्या बिलासाठी 75,000ची मागणी, 50,000 स्वीकारताना प्रशासन अधिकारी ACBच्या जाळ्यात। जत नगर परिषदेत भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी प्रवीण रंगराव बाबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB 50,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। या कारवाईमुळे जत शहरात मोठी खळबळ उडाली असून नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचा फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय असून सन 2025 मधील जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी फोटो व व्हिडिओ शूटिंगचे काम त्यांना निविदेद्वारे मिळाले होते। या कामाचे 3,41,922 रुपयांचे बिल प्रवीण बाबर यांनी मंजूर करून लेखा शाखेकडे पाठवले होते। त्यानंतर संबंधित रकमेचा धनादेश तक्रारदारास अदा करण्यात आला होता। मात्र हे बिल मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून प्रवीण बाबर यांनी तक्रारदाराकडे 75,000 लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदाराने 10 जून 2026 रोजी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीनंतर ACBने त्याच दिवशी पडताळणी कारवाई केली असता अधिकाऱ्याने 75,000च्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर तडजोडी अंती 50,000 रुपये स्वीकारण्यास त्याने संमती दर्शवल्याचे तपासात स्पष्ट झाले। यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। जत नगर परिषदेखालील यशोदा फोटो स्टुडिओमध्ये तक्रारदाराकडून 50,000ची लाच स्वीकारताना प्रवीण रंगराव बाबर वय 32 यांना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले। कारवाई दरम्यान आवश्यक पुरावे हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। प्रवीण बाबर हे जत नगर परिषदेतील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून सध्या भोसले अपार्टमेंट बालविद्या मंदिराच्या पाठीमागे जत येथे वास्तव्यास आहेत। त्यांचे मूळ गाव कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली आहे। त्यांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या धडक कारवाईमुळे जत नगर परिषदेत एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। शासकीय कामे, बिलांची पूर्तता करण्यासाठी लाचेची मागणी होत असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला असून या प्रकरणातील पुढील तपासाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि